हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुम्ही विचार करत असाल ना, हे दोघं कुठे आलेत? आम्ही आलो आमच्या घरी. यात्रा स्पेशल. आमच्या गावची यात्रा होऊन गेली, मग आम्ही घरी पाहुणचार ठेवला आहे. त्याच्यासाठी आम्ही आलो आहे. कवठेपिरांची यात्रा. यात्रा म्हणजे उरूस, कवठेपिरांचा उरूस. तर घरी पाहुणचार ठेवला आहे. चला तर मग बघूयात काय काय धमाल करतोय, गावाकडची गंमत. यात्रा म्हटलं ना, अशी एक वेगळीच एनर्जी येते शरीरात. म्हणजे असं उत्साह, लोक आपल्याकडे येणार, खूप लोकांच्या भेटी होणार आणि ते एक विचार करून ना असं खूप चांगलं वाटतं. म्हणजे आपले सगळे पाहुणे आपल्या घरी येणार, आपल्याकडे जेवण करणार, आपण त्यांच्याशी खूप छान गप्पा मारणार. आजकाल कसं झालंय ना, जॉबमुळे बाहेर राहणं होतं, त्याच्यामुळे लोकांशी आम्ही भेटतो लोकांना, पण तेवढं भेटणं होत नाही जेवढं आम्ही शाळेत होतो, सगळ्यांना भेटायचो. कधी कधी घरातला गोंधळ पण किती आनंद देतो ना. बघा ना, एवढी सगळी धावपळ सुरू आहे, तरी पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य असतं. यात्रेच्या काळात रंगीत दुकाने, खेळणी, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण गाव उत्साहाने भरून जातं. आधीच्या काळात मोबाईल नव्हते, त्याच्यामुळे लोक ह्याच्यामध्ये टाईम स्पेंड करायचे. यात्रा असली की सगळं गाव एकत्र येऊन सगळ्यांशी गप्पा मारणं, पारंपरिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणं. पण आता कसं झालं आहे, सगळ्यांकडे फोन आलेत. फोनमुळे तो पारंपरिक कार्यक्रम बघायला जातात, पण त्याच्यामध्ये तेवढी इन्व्हॉल्वमेंट नसते. त्यामुळे यात्रेचं प्रमाण खूप कमी झालं आहे. पण जे अजूनही सगळा गाव विचार करून निर्णय घेतो की नाही, यात्रा झालीच पाहिजे. जसे की आता माझ्या गावची यात्रा आधी नव्हती, पण आता यात्रा सुरू झाली आहे माझ्या गावची पण. आत्ताच रिसेंटली मी माझ्या गावच्या यात्रेला पण जाऊन आली आहे. तर हे असं जे पारंपरिक सण आहेत, ते सण म्हणता येणार नाही. पारंपरिक म्हणजे आधीपासून जे गोष्टी चालत आलेत त्या अशाच पुढे व्हायला पाहिजेत. म्हणजे काही गोष्टी माहिती नसतात, काही गोष्टी आपल्याला त्या अनुभवल्याशिवाय समजत नाहीत. तसं यात्रेत खूप गोष्टी आहेत, जसं की सप्तऋषींचं खूप मानतात कवठेपिरांमध्ये. तर तिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की मी लास्ट इयर माझ्या घरच्यांसोबत गेले होते. तर भरपूर नैवेद्य बनवायला लागतो. तिथे जाऊन तो नैवेद्य आपण देवाला द्यायचा आणि जे काही मी तिथे अनुभवलं, माझ्यासाठी सगळं नवीन होतं. सगळं काही नवीन होतं. असं म्हणजे जर आपण सगळ्या गोष्टी करत गेलो, तर आपल्याला नवीन गोष्टी खूप शिकायला पण मिळतात. कवठेपिरांमध्ये सप्तर्षी देवांचे खूप महत्त्व आहे, म्हणजे विशेष महत्त्व आहे. सप्तर्षी म्हणजे 7 महान ऋषी, जे ज्ञान, तपश्चर्या आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जातात. गावात त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याशी संबंधित परंपरा पाळल्या जातात. ते मंदिर इतकं सुंदर आहे ना, नदीच्या काठावर बसलेलं आहे. दुपारच्या वेळेत म्हणजे यात्रेसाठी तर तिथे गर्दी असते, पण इतर दिवशी म्हणजे तुम्ही जर कधी दुपारी गेलात, तिथलं वातावरण इतकं प्रसन्न, असं वाटतं तिथून हलूच नये. शांत नदीकाठी मंदिराकडे बघत बसावं. मोठं चिंचेचं, आता मला आठवत नाहीये, पण चिंचेची खूप मोठी मोठी झाड आहेत, भरपूर झाड आहेत. असा तो दुपारचा सुटलेला गार वारा. मंदिरात गेल्यावर तिथं नेहमीच प्रसन्न वाटतं आपल्याला, पण तिथे एक वेगळी शांतता जाणवली मला. म्हणजे असं आतून असं आलं की अरे वा, मस्त, अजून इथे बसून राहावं आपल्याला. तो अनुभव ना, कोणत्याही मंदिरात गेलं की तो अनुभव आपल्याला येतोच येतो. तसं मला झालं होतं जेव्हा मी, तो तर दिवस यात्रेचा होता, पण असं झालं की नाही, अजून थोडा वेळ बसूयात. पण मग नंतर खूप गर्दी होत होती, त्याच्यामुळे आम्ही जास्ती वेळ बसलो नाही. कवठेपिरान फक्त यात्रेसाठी नाही, तर कुस्तीच्या परंपरेसाठी सुद्धा ओळखलं जातं. कुस्तीचा विषय निघाला म्हणून तुम्हाला कुस्तीबद्दल मी थोडी माहिती सांगते. हिंदकेसरी हा भारतातील कुस्तीमधला एक मोठा आणि मानाचा किताब आहे. जो पैलवान देशभरातील सर्व स्पर्धांमध्ये जिंकतो त्याला हिंदकेसरी ही पदवी दिली जाते. आणि तुम्हाला माहिती आहे का, असे एक व्यक्ती कवठेपिरांमध्ये होते, त्यांचं नाव मारुती माने. त्यांना हिंदकेसरी मिळालं होतं. त्यांच्या नावाची कमान पण आहे जेव्हा आपण गावात एंट्री करतो. भारतात कुस्ती हा खूप जुना आणि मानाचा खेळ आहे. म्हणजे पूर्वी गावोगावी तालीम असायच्या, जिथे पैलवान रोज सराव करत असत. चला तर आता जरा वेगळ्या गप्पा मारू.
हे लोकं बघा ना किती आनंदाने जेवण बनवतात. त्या काकू, हे दादा, हे जे इकडे उभे आहेत ना, आम्ही त्यांना जेवणाची ऑर्डर दिली होती. इतका सुंदर स्वयंपाक बनवतात, इतका सुंदर स्वयंपाक बनवतात. ॲक्चुअली आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असेल, तर आम्ही ह्यांच्याकडे ऑर्डर देतो. म्हणजे जर खूप जास्ती लोकांचं जेवण असेल तर. हे यात्रेचं जेवणसुद्धा ह्यांनी बनवलं. ह्याच्या आधी पण आमच्याकडे जे काही कार्यक्रम झाले, आम्ही त्यांच्याकडेच ऑर्डर दिली होती. सुंदर स्वयंपाक बनवतो. जर सांगलीमध्ये कोणी राहत असेल आणि जे हे व्हिडिओ बघत असतील, जर कोणाला कधी हवं असेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देईन. प्लीज तुम्ही एकदा नक्की ट्राय करा की ह्यांचं जेवण कसं असतं. इवन हे मोठे लग्नाच्या ऑर्डर पण घेतात आणि असं घरी येऊन पण बनवतात. इवन जर 20-25 लोकांचं तेवढंच छोटं जरी असेल, तरीसुद्धा ते होम सर्व्हिस देतात. ॲक्च्युली मी यांची ॲड नाही करत आहे. मला जेन्युइनली यांच्याबद्दल बोलावंसं वाटलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ही कोणतीही ॲड नाही आहे, कोणतंही कोलॅबरेशनचं नाही आहे. आत्ता सगळे पाहुणे जेवायला बसत आहेत. मी पण जाऊन विचारलं त्यांना जेवण कसं आहे. पण खरं सांगू, सगळे गेल्यानंतर जेव्हा आम्ही जेवण केलं, तेव्हा आम्हाला समजलं की जेवण खूप छान आहे. ॲक्च्युली सगळ्यांकडून समजलंच होतं जेवण खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे खूप एन्जॉय करत होते. सगळ्यांनी खूप धमाल केली. सगळे एकत्र बसून जेवत होते, गप्पा. हा फीलच वेगळा आहे ना. म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की तो दिवस किती चांगला होता. आम्हाला खूप कंटाळा आला नंतर. आम्ही सगळे गेल्यानंतर सगळ्या दिवसभराचं गप्पा मारत बसलो होतो सगळे एकत्र. तेव्हा असं वाटलं की म्हणजे थकवा तर आला होता, पण सगळ्यांच्या भेटी झाल्यामुळे तो थकवा असा एवढा थकवा जाणवत नव्हता. छान वाटलं. खूप छान. म्हणजे आम्ही खूप मजा केली. खूप दिवस गेला. आणि हे सगळं जेवण जे तुम्हाला दिसतंय, जे डिस्प्ले होतंय, तसं बघून तुमच्या तोंडात पाणी सुटलं असेल ना, या मग जेवायला. येताय ना? यायच्या आधी आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला बनवायला बरं. कारण हे जेवण झालंय आता खाऊन. आमचे पाहुणे मंडळी मस्त ताव मारताना जेवणावर. किती सुंदर चित्र आहे हे. सगळे मस्त बसलेत जेवायला. हा 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 हा. सुख. एवढं आपण सगळं बनवल्यानंतर लोक जेव्हा आनंदाने जेवण जेवतात, ते खरं सुख. तर कसा वाटला तुम्हाला हा आमचा आजचा यात्रेचा व्हिडिओ? कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा. बाय.